पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील 19 मे 2025 रोजी रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला। डहाणूहून पालघरच्या दिशेने जाणाऱ्या शाळकरी मुलीचा एक मोबाईल अपघाताने रेल्वे ब्रिजवरून खाली पडला आणि थेट स्थानकावर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनच्या छतावर जाऊन अडकला। विशेष म्हणजे त्या ठिकाणी हाय टेन्शन विद्युत वाहिनी चालू स्थितीत होती। मुलींनी मोबाईल परत मिळविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले। त्यांनी तात्काळ स्थानिक रेल्वे कर्मचाऱ्यांची मदत मागितली, मात्र दुर्दैवाने कुणीही पुढे सरसावले नाही। अखेर एक मुलगी स्वतःहून 15 ते 20 फूट लांब ॲल्युमिनियम पट्टी घेऊन मोबाईल काढण्याचा प्रयत्न करू लागली। हे प्रकरण अत्यंत धोकादायक होते आणि जवळपास उभ्या असलेल्या नागरिकांनी बडीच समज देत तिला थांबवले। त्या मुलीने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन मदत मागितली, तरीही कुठल्या प्रकारची तिला मदत मिळाली नाही। त्यानंतर एका स्थानिक व्यक्ती एका बांबूच्या काठीच्या सहाय्याने मोबाईल उतरवण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला अडवले आणि संबंधित पोलीस कर्मचारीही त्यानंतर निघून गेले। शेवटी एक धाडशी तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्या एका तरुणाला खांद्यावर घेऊन ट्रेनजवळ चढवले आणि मोबाईल सुरक्षितपणे त्या मुलीपर्यंत पोहोचवला। या संपूर्ण प्रकरणात रेल्वे प्रशासनाची भूमिका केवळ बघण्याचीच राहिली। जर नागरिकांनी प्रसंगासावध न दाखवले असते तर हा प्रकार जीवघेणा ठरू शकला असता। या घटनेमुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शैलेश तांबडा, राज्य प्रतिनिधी, पालघर।